त्यामुळं आम्हाला बिल गेट्स सरांना भेटायची चान्स मिळाला किंवा आमचं प्रोडक्ट आम्हाला तिथं दाखवता आलं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जवळपास 7,000 पेक्षा जास्त मशीन विकल्या. वेगवेगळ्या 22 राज्यांमध्ये आमचं मशीन पोहोचले. झालं असं की फर्स्ट इयरला असताना माझ्या भावाला विषबाधा झाली. म्हणजे फवारणी करताना त्याला पेस्टिसाइड पॉयझनिंग झालं. त्याला हॉस्पिटलाइज्ड करावं लागले. 1-2 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. जेव्हा मी गावाकडे गेलो तेव्हा वडील म्हणाले की यार तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर आमच्यासाठी काहीतरी करा. तर त्यांचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. माझे 3600 रुपये, माझ्या भावानी 200 रुपये टाकले. असं आम्ही 3800 रुपयात एक विकता येईल असं प्रोडक्ट बनवलं. पण आमच्या शिवरकर सरांचा जो ड्रायव्हर होता अशोक भाऊ, तर त्यांनी एक वाक्य सांगितलं की यार तुम्ही एवढा चांगला प्रोजेक्ट बनवला, ज्यांच्यासाठी बनवला कमीत कमी त्यांच्याजवळ घेऊन जा, त्यांना दाखवा किंवा त्यांना विका. मग असं वाटलं की यार आपण खरंच असं काहीतरी करायला पाहिजे. दिवसभरात जवळपास 3-4 हजार लोकांनी पाहिलं, पण विकत कुणीच नाही घेतला. आम्हाला त्यावेळेस अशी कंडिशन होती की तो बनवला होता 3800 रुपयाला, पण तो विकायचा कितीला हे पण माहित नाही. आता ठरवलं की आता ह्याच्यात परत पडायचं नाही. तर या सगळ्यांचा खरंच खूप फायदा झाला. म्हणजे त्यामुळं आम्हाला बिल गेट्स सरांना भेटायची चान्स मिळाला किंवा आमचं प्रोडक्ट आम्हाला तिथं दाखवतात. असं काहीतरी ऑटोमेशन पाहिजे, इक्विपमेंट्स पाहिजे ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, मेहनत वाचेल. अशा इक्विपमेंटची गरज आहे. पण आपल्याकडं काय की शेतकरी जो काही पिकवतो ह्याची किंमत ठरवायची त्यांना नाही. तर कदाचित तो असता तर आज शेतकरी हा सगळ्यात श्रीमंत असला असता. ह्याच्यामध्ये जे काही ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स होतात ह्याच्यासाठी इक्विपमेंट्स बनवायचे आणि ते चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या प्रतीचे बनवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश कुलकर्णी अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, श्रीमंत होणं अवघड आहे का? हा काय प्रश्न आहे. श्रीमंत होणं अवघड आहे, आपण त्यासाठीच धडपडतोय. श्रीमंत होणं अवघड आहे, जगातलं सर्वात श्रीमंत होणं कितीतरी पटींनी अवघड आहे. त्याच्याही पेक्षा जास्त अवघड आहे एकदा जगातलं नंबर 1चं श्रीमंत झाल्यावर कंटिन्युअस 13 वर्ष त्या पोझिशनला राहणं. ही गोष्ट करून दाखवली अर्थातच बिल गेट्स यांनी. आता बिल गेट्स सध्या मागच्या काही वर्षापासून जर बघितलं तर ते फिलॅन्थ्रॉपीकडे वळलेले आहेत. सध्या ते जगातले 7वे श्रीमंत व्यक्ती आहेत. जवळपास 11 लाख कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे. पण मी जसं म्हणलं तसं फिलॅन्थ्रॉपीकडे त्यांचा कल आहे. याचसाठी मागच्या मार्च महिन्यामध्ये त्यांनी भारत दौरा केला. अनेक मोठ्या लोकांना ते भेटले. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आहेत, असे काही पॉलिटिकल लीडर आणि त्याचबरोबर जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना भेटण्यापेक्षा त्यांनी जे आता नवीन स्टार्टअप मध्ये चांगलं काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांना भेटण्याकडे त्यांचा जास्त कल होता. आणि असाच एक आपला महाराष्ट्रातला तरुण उद्योजक, त्यालाही बिल गेट्स यांनी भेट दिली. तो काय काम करतोय ते जाणून घेतलं आणि हीच इन्स्पायरिंग बिझनेस स्टोरी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज आपल्या सोबत आहेत निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर योगेश गावंडे सर. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं की तुमची जी जर्नी आहे, आता तुम्ही एक्झॅक्टली काय करता, त्याची सुरुवात कशी झाली, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. माझं पूर्ण नाव योगेश राजेंद्र गावंडे. मी मूळचा चितेपिंपळगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर पासून एक 20 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. माझं बेसिक एज्युकेशन गावातच झालं, प्रायमरी स्कूलमध्ये किंवा प्राथमिक शाळेत. त्यानंतर 5वी-6वी जे काही आपण हायर सेकंडरी म्हणतो तर ते माझं गावातच झालं. आणि माझे काका प्रोफेसर झाले. त्यांचं लग्न झाल्यानंतर मला औरंगाबादला शिकायला यायला मिळालं त्यांच्यासोबत. तर माझं 7वी पासून तर 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांच्यासोबतच झालं. म्हणजे मुळात काही स्टार्टअप चालू करायचं किंवा असं कधी काही उद्देश नव्हता. म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर वडील शेतकरी आहेत. आमच्या घरात कुणीही बिझनेस केलेला नाही आणि शेती मी जवळून पाहिली आहे. म्हणजे शेतात काय कामं होतात, ते कशी करावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं करत असताना किंवा जेव्हा मी शिक्षण घेत होतो तर बेसिकली करिअर ओरिएंटेड होतो. अभ्यास चांगला करायचो, म्हणजे टॉप 3 मध्येच असायचो. कधी आपलं असं नव्हतं की मागच्या बेंचवर बसलो म्हणून कमी मार्क मिळाले, असं नाही. तर एक हुशार विद्यार्थीच होतो. आणि 8वी पासून मी प्रयत्न करायचो की किंवा मी अभ्यासासाठी सुरुवात केली होती की आपल्याला IAS व्हायचं किंवा आपल्याला UPSC द्यायची आणि त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेत जायचं. पण 12वी पर्यंत मी शिकलो. 12वीला आमच्या वेळेस JEE नावाची एक एंट्रन्स एक्झाम आली होती. IIT आणि ह्याच्यासाठी. तर उद्देश असा होता की आपल्याला UPSC करायचं तर काहीतरी बॅकअप प्लॅन पाहिजे, म्हणून काहीतरी एखाद्या चांगल्या याच्यात ग्रॅज्युएशन करायचं आणि मग UPSC साठी प्रिपेअर करायचं. तर
JEE कमी मार्क्स मिळाले. म्हणजे जिथं अपेक्षा होती की 244 मिळायला पाहिजे, तिथं 13 मार्क मिळाले. अरे बाप. आणि म्हणजे जे काही करायचं होतं ते पूर्ण म्हणजे कोलमडलं की आता आपल्याला IITला जायला मिळणार नाही. पण मग त्यावेळेला देवगिरी इंजिनिअरिंग जे कॉलेज आहे औरंगाबादचं, तर त्या कॉलेजची खूप चर्चा होती. तिथले उल्हास शिवरकर सर जे होते, तर ते खूप चांगला अभ्यास करून घ्यायचे किंवा प्लेसमेंट पण चांगली होते. IIT नाही, तर मग औरंगाबादचं किंवा संभाजीनगरचं IIT कॉलेज कोणतं, तर मग देवगिरी. आणि मग तिथं ॲडमिशन मिळालं. त्यात पण असं झालं की मला करायचं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मिळालं इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. अच्छा. पण असं होतं की जर तुम्ही फर्स्ट इयरला चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळाले, तर तुम्ही स्विच करता सेकंड येतं. इयरला चेंज करू शकता. तर मग सेकंड इयरला मी चेंज करून घेतलं आणि मग पुढचं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग किती साली झालं तुमचं? 2014 ते 2018. 2018ला मी पास आउट झालो. आणि त्यानंतर काही जॉब करायचा होता का ठरलेलं होतं की आपल्याला बिझनेसच करायचा? नाही, बिझनेस करायचंच खरंच म्हणजे मनात किंवा असं काही ठरवलेलं नव्हतं. पण झालं असं की फर्स्ट इयरला असताना माझ्या भावाला विषबाधा झाली. म्हणजे फवारणी करताना त्याला पेस्टिसाइड पॉइझनिंग झालं. त्याला हॉस्पिटलाइज्ड करावं लागलं. 1-2 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. आणि गाव जवळ असल्यामुळे आम्ही शनिवार, रविवार गावाकडे जायचो. तर जेव्हा मी गावाकडे गेलो तेव्हा वडील म्हणाले की यार तुम्ही इंजिनिअरिंग करताय, तर आमच्यासाठी काहीतरी करा. तर त्यांचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. आणि मग तिथून थोडंसं असं वाटलं की यार आपण खरंच काहीतरी करायला पाहिजे. आणि मुळात मला आवड होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगची. पण फर्स्ट इयरला काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं नव्हतं. पण फर्स्ट इयरला सगळे सब्जेक्ट कॉमन असतात. मग असं वाटलं की यार आपण स्प्रेइंगसाठी काहीतरी केलेलं होतं. इन्स्टंट तो इन्सिडेंट पण झालेला होता. आणि फर्स्ट इयर सेकंड सेमला आम्हाला IC इंजिन नावाचा एक सब्जेक्ट होता, इंटरनल कंबशन इंजिन. आता इंटरनल कंबशन इंजिन कसं वर्क करतं, तर पिस्टन रेसिप्रोकेट होतं आणि आपलं गाडीचं चाक गोल फिरतं. मग आम्ही त्याचं रिव्हर्स मेकॅनिझम केलं की तुमचं चाक फिरलं पाहिजे आणि पंप रेसिप्रोकेट झाला पाहिजे. आता तुम्ही जर अच्छा. कदाचित पाहिलं असेल तर पाठीवरचा जो पंप होता, तर सुरुवातीला हँडल मारून तुम्हाला फवारणी करावी लागायची. त्यात काय होतं की आपण हँडल ऑसिलेट करायचो आणि तो पंप रेसिप्रोकेट व्हायचा, प्रेशर जनरेट व्हायचा आणि आपण फवारणी करायचो. मग त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काहीही करून तो पंप रेसिप्रोकेट करायचा आहे. मग आम्ही काय केलं की रिव्हर्स मेकॅनिझमनी मग तो पंप रेसिप्रोकेट केला. जे पॉलिटिकल बॅनर असतात त्याचे पाईप्स आणले, टू व्हीलरचं चेन स्प्रॉकेट, सायकलचं मोठं चाक आणि त्याला ती जोडजाड करून पाठीवरचा पंप त्याच्यावर ठेवला. आणि एक सुरुवातीला मी पहिलं मॉडेल डेव्हलप केलं 2015 मध्ये. आणि त्याची लांबी जवळपास 8 फूट लांब होती. आणि आम्ही ते बनवलं, ते वर्क पण झालं. म्हणजे फंक्शनली ते ओके होतं. पण लांबी जास्त असल्यामुळं आणि वजन असल्यामुळं ते वापरणं तितकंसं शक्य नव्हतं. म्हणजे नंतर तर ते मक्काचे ओझे कापून तुम्हाला गोठ्यापर्यंत आणण्यासाठी ते वापरलं आणि नंतर आम्ही ते सोडून दिलं. पण जेव्हा मी सेकंड इयरला आलो, सेकंड इयरला आल्यानंतर आमचे जे प्राचार्य होते, डॉक्टर उल्हास शिवरकर सर, त्यांनी एक मेंटॉर मेंटी नावाची एक स्कीम स्टार्ट केली होती. तर त्या स्कीम अंडर काय, तर एक शिक्षक आणि त्यांच्या अंडर एक 10 ते 15 विद्यार्थी. अच्छा. तर त्या शिक्षकाने काय करायचं, तर त्या 10-15 विद्यार्थ्यांना त्यांना जे काही आवडतं, त्यात त्यांना प्रॅक्टिस करायला लावायची आणि कॉलेजच्या गॅदरिंग कॉम्पिटिशनमध्ये ते पार्टिसिपेट करणार. म्हणजे ज्यांना डान्स आवडतो त्यांनी डान्स, ज्यांना गाणं आवडतं त्यांनी गाणं. आमच्या ह्याच्यात आलं की तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आणि प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं. मग आम्ही सांगितलं की जा तुम्ही प्रोजेक्ट घेऊन या. मग गावाकडे गेलो. तोच जुना प्रोजेक्ट? हां. मग ते एवढा मोठा लांब होता, त्याला गाडीवर आणणं शक्य नव्हतं. मोठी गाडी करून त्याला कॉलेजमध्ये आणणं पण पॉसिबल नव्हतं. आम्ही त्याला कापून छोटं बनवलं किंवा आपल्याला कॉलेजला घेऊन जाता येईल. मग आम्ही त्याला छोटं बनवलं, कॉलेजमध्ये दाखवलं. सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं की चांगला प्रोजेक्ट आहे आणि ते वर्कही होत होतं. पण त्यावेळेला काय झालं की सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. आम्हाला फर्स्ट प्राईज पण मिळालं कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये. पण आमच्या शिवरकर सरांचा जो ड्रायव्हर होता अशोक भाऊ, तर त्यांनी एक वाक्य सांगितलं की यार तुम्ही एवढा चांगला प्रोजेक्ट बनवला, तर ज्यांच्यासाठी बनवला कमीत कमी त्यांच्याजवळ घेऊन जा, त्यांना दाखवा किंवा त्यांना विका. मग असं वाटलं की यार आपण खरंच असं काहीतरी करायला पाहिजे. मग जसं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, तसं आम्ही JNEC जे कॉलेज आहे, तिथं पण आम्ही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथं आम्हाला ₹1,500 बक्षीस मिळालं. क्या बात. सेकंड प्राइज. आणि ह्या 2 ज्या कॉम्पिटिशन्स होत्या किंवा जिथे आम्ही पार्टिसिपेट केलं, तिथून मग असे कॉन्फिडन्स वाढला. कॉन्फिडन्स वाटला किंवा एक ट्यूब पेटली की म्हणजे आपल्याला रिकॉग्निशन पण मिळतंय आणि ह्याच्यातून पैसे पण मिळू शकतात. पण झालं असं की जेव्हा आम्ही आमच्या कॉलेजमधून त्याला JNEC कॉलेजमधून घेऊन गेलो,
तेव्हा टू व्हीलरवर जाताना माझा मोबाईलचा डिस्प्ले फुटला आणि मग डिस्प्ले फुटला म्हणून मी आईकडून नवीन मोबाईल घ्यायचा म्हणून 5,000 रुपये घेतले. त्यातल्या 1,400 रुपयाचा मी डिस्प्ले टाकला. माझे 3600 रुपये, माझ्या भावाने 200 रुपये टाकले. असं आम्ही 3800 रुपयात एक विकता येईल असं प्रोडक्ट बनवलं. अच्छा. म्हणजे नवीन पाईप्स आणले, पाठीवरचा पंप नवीन विकत घेतला, चेन स्प्रॉकेट चांगल्या कंडिशन मधले आणले आणि एक छोटा चांगला व्यवस्थित की ज्याला आपण विकू शकतो. मग तो प्रोडक्ट घेतला आम्ही आणि बीड हायवेला आमचं गाव आहे, तर तिथं आम्ही तो शोकेसिंगसाठी ठेवला दाखवायला. म्हणजे शनिवारी आम्ही तो ठेवला. दिवसभरात जवळपास 3-4 हजार लोकांनी पाहिलं. बापरे. इतकं अप्रिशिएट झालं की तुम्हाला 2 दिवस जेवणाची गरज नाही. पण विकत कुणीच नाही घेतला. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी परत असं वाटलं की यार नाही, आपण म्हणजे कॉलेजचा प्रोजेक्ट हा कॉम्पिटिशनमध्ये प्राईज देऊ शकतो, तुम्हाला वाहवा मिळेल, पण त्यातून बिझनेस होणं किंवा त्याला विकत कोणी घेऊ शकत नाही. मग आता शेवटी आम्ही पैसे टाकलेलेच होते. मग असं ठरवलं की बाबा चला दुसऱ्या दिवशी परत ठेवू, विकलं तर विकलं, नाही विकलं तर मग बंद करू. मग आम्ही दुपारपर्यंत ठेवलं. परत 1,000-1,500 लोकांनी पाहिलं, पण विकत कुणीच नाही घेतलं. मग एक बीडकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्यानं ते पाहिलं, तो थांबला आणि त्यानं थांबल्यानंतर त्यानं पूर्ण ट्रायल घेतली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग तो म्हणे की यार मी विकत घ्यायला तयार आहे. आम्हाला त्यावेळेस अशी कंडिशन होती की तो बनवला होता 3800 रुपयाला, पण तो विकायचा कितीला हे पण माहित नव्हतं किंवा कितीला विकत घेऊ शकतात याचाही अंदाज नव्हता. मग तो म्हणे की आम्ही पहिले तर 2500 रुपये, मग नाही हो करत 3,000 रुपये. मग शेवटी आम्ही तो 3200 रुपयाला पहिलं मशीन विकलं आणि मी खुश की चला आपण 3600 टाकले होते, आपले 3,000 वापस आले. भाऊ त्याला 200 त्याचे मिळाले. आता ठरवलं की आता ह्याच्यात परत पडायचं नाही, आपण आपलं कॉलेज आणि आपला अभ्यास, बाकी हे सगळं बंद. असेच 15-20 दिवस गेले आणि परत त्याच शेतकऱ्याचा फोन आला की आम्हाला अजून 5 मशीन पाहिजे. अच्छा. मग त्यावेळेला त्याला सांगितलं की नाही, तुम्हाला जर मशीन पाहिजे तर 3800 रुपयाला बनतं, 200 रुपये आम्हाला मिळाले पाहिजे, 4,000 रुपये एका मशीनची प्राईस राहील, 100% ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल आणि मग आम्ही मशीन देऊ. मग त्या शेतकऱ्याने ते 20,000 रुपये ट्रान्सफर केले. म्हणजे मला मिळालेली त्यावेळची सगळ्यात मोठी रक्कम म्हणजे ती 20,000 रुपये होती आणि ते माझं हा बिझनेस पुढं घेऊन जाण्यासाठीचं मोटिवेशन होतं की मग लक्षात आलं की हां, आता प्रोडक्ट विकतोय आणि आपण ह्याच्यावर काम करायला पाहिजे. त्या मशीन आम्ही त्यांना डिलिव्हर केल्या. मग 2016 डिसेंबरमध्ये आम्ही महाॲग्रोचं एक एक्झिबिशन भरतं RT ऑफिसच्या समोर, अयोध्या मैदानावर. मग तिथं आम्ही आम्हाला प्राचार्यांच्या मदतीनं फ्रीमध्ये स्टॉल मिळाला आणि तिथून जवळपास 65 मशीनची ऑर्डर आम्हाला मिळाली आणि मग आमची खरी सुरुवात झाली की आम्ही मग बनवायला लागलो. आम्ही काय करायचो तर एका फॅब्रिकेशनवाल्याकडून फ्रेम बनवून घ्यायचो. मग संध्याकाळी कॉलेज संपलं की त्या फ्रेम गाडीवर टाकायच्या, बांधायच्या, गावाकडे घेऊन जायच्या, रात्री त्याला कलर करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून आवरून यायचं, त्या मशीन पूर्ण असेंबल करायचं. त्याला आपण जसं सायकलला रॅपिंग असते तशी रॅपिंग करायची, नवीन दिसलं पाहिजे अशा हिशोबाने आणि मग ते मशीन परत गाडीवर टाकायचं, ST बस स्टँडला जाऊन ते पार्सल कुरिअर करायचं आणि मग 10:30ला परत कॉलेजला जायचं. असं जवळपास मी वर्षभर केलं आणि वर्षभर झाल्यानंतर आम्ही जवळपास 101 मशीन विकल्या पहिल्या वर्षी. सेकंड इयरला होते तुम्ही तेव्हा? थर्ड इयर. थर्ड इयर. हां. मग 101 मशीन विकल्यानंतर म्हणजे मीनवाईला आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. आम्ही एका बचत गटाकडून 5,000 रुपये उसने घेतले. उसने म्हणल्यापेक्षा की काय म्हणतात त्याला, व्याजानं आम्ही ते पैसे घेतले 3% आणि आम्ही ते विसरून गेलो की आपण काहीतरी पैसे घेतलेत. आणि हे सगळं करत असताना काय झालं की आमचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त जायची. म्हणजे संध्याकाळी घरी जा, परत वापस या. तर या सगळ्याच्यात खर्च खूप जास्त व्हायला लागला आणि वर्षभरानंतर जेव्हा घरच्यांनी विचारलं की यार तुम्ही एवढं काम केलं तर किती पैसे आहेत तुमच्या अकाउंट, तर आम्ही जवळपास 18,000 रुपये लॉसमध्ये होतो. मग 100 मशीन विकून. हां. मग ठरवलं की आता परत ह्याच्यात नाही करायचं. मग भाऊ पण म्हटलं की नाही करायचं. म्हणजे हे जे काही नियो आहे तर हे NI म्हणजे निखिल आणि YO म्हणजे योगेश, असं आमचं अच्छा. कॉम्बिनेशन आहे नियो. मग तो म्हणे की तुला करायचं तू कर, नाही तर मग सोडून द्यायचं. मग मी काय केलं की मी प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की काय प्रॉब्लेम होता, तर आपल्याला जावं यावं लागायचं आणि ह्याच्यात खर्च खूप जास्त व्हायचा. मग मी चिकलठाणा MIDCत 200 स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली आणि मग जे काही जाणं येणं होतं त्याच्याऐवजी मी तिथंच बनवायचो आणि विकायचो. मग सेकंड इयरला परत आम्ही म्हणजे दुसरं वर्ष जे होतं तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर असं मिळून जवळपास आम्ही 400 ते 500 मशीन्स विकल्या. वेगवेगळ्या 5-6 राज्यात मशीन गेलं आणि मग जेव्हा कॉलेज संपलं म्हणजे 2018 मेला कॉलेज संपलं आणि मग प्रश्न होता की आता करायचं काय. म्हणजे
पुढं जॉब करायचा की ह्यालाच कंटिन्यू करायचा हा प्रश्न होता. मग मीनवाईल बऱ्याच आम्ही कॉम्पिटिशन्सला अप्लाय केलं. वेगवेगळ्या ठिकाणी पार्टिसिपेट करायचो. तर असंच मी BYST नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, आणि मॅजिक नावाचं एक इन्क्युबेशन सेंटर आहे औरंगाबादला, ओके. संभाजीनगरला. तर तिथं मी कनेक्ट झालो आणि माझा जो काही प्रोडक्ट आहे हम्म. त्याला मग रिफाईनमेंट करण्यासाठी किंवा त्याला ॲक्च्युअल सेलेबल प्रोडक्ट किंवा इंजिनिअरिंग प्रोडक्ट बनवण्यासाठी मला तिथून मदत मिळाली. म्हणजे माझे जे मेंटॉर आहेत, मिलिंद कंग सर, सुनील रायथाटा सर, प्रसाद कोकळी सर, रितेश मिश्रा सर, आशिष गर्दे सर, तर ह्या सगळ्यांनी मग मला माझं प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी, माझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी मला त्यांनी मदत केली. आणि 2018 मे ते जवळपास 2019 मे या वर्षभराच्या काळात मला माझे जे मेंटॉर होते मिलिंद कंग सर, त्यांनी मला 1 वर्षासाठी सॅलरी दिली, किंवा तू माझ्याकडे जॉबला आहेस असं कन्सिडर कर, पण काम तुला तुझ्या प्रोजेक्टवर करायचं. मग त्या वर्षभरात मी माझा पूर्ण प्रोजेक्ट, म्हणजे जो काही प्रोडक्ट होता, आम्ही जे काही मशीन्स विकले होते त्याचा फीडबॅक घेतला, त्यातून आम्ही एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप केला, टँक डिझाईन केली, किंवा ते हे सगळं करण्यासाठी मला जो काही प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा पार्ट होता त्याच्यासाठी मला सुनील रायथाट्टा सरांनी मदत केली. आणि जवळपास मे जूनमध्ये आम्ही एक नवीन प्रोडक्ट व्यवस्थित डिझाईन केलं. आणि जानेवारी 2019मध्ये मी माझी पहिली कंपनी रजिस्टर केली, निओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स LLP नावानं. अच्छा. आणि ॲक्च्युअल सेल्स आमचा चालू झाला जुलै 2019मध्ये. ओके. जुलै 2019 ते मार्च, म्हणजे कोविड लागायच्या अगोदर, एवढ्या पिरियडमध्ये आम्ही जवळपास 500पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 20,96,000चा बिझनेस केला. आणि जी काही सुरुवात झाली, की मी चिकलठाणा MIDCत माझं पहिलं 200 स्क्वेअर फूटचं होतं. मग ते आम्ही शिफ्ट केलं वाळूज MIDCमध्ये. तिथं जाण्यासाठी मला मॅजिकने फायनान्शियल सपोर्ट केला. म्हणजे माझा पहिल्या महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट जागेचं ते त्यांनी दिलं. पहिल्या 100 मशीन बनवण्यासाठी मला मिलिंद कंग सरांनी पैसे दिले आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. याच्यामध्ये तुम्ही जे मला आता आकडे सांगितले, पहिल्या ज्यावेळेला तुम्ही सेकंड इयरपासून चालू केलं, तर त्या 3 वर्षात साधारण 500 मशीन तुम्ही विकल्यात. आणि जेव्हा कमर्शियली व्हायबल प्रोडक्ट तुम्ही बनवलं आणि कमर्शियली लॉन्च केलं, त्या साधारण 10-12 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये परत 500 मशीन विकल्या. म्हणजे कुठेतरी इनबिल्ट त्या प्रोडक्टसाठी डिमांड होती, कुणी ते केलेलं नव्हतं. तर बरोबर. ते तुम्ही ते आयडेंटिफाय केलं. पण त्यावेळेला जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट होते वर्सेस तुम्ही जे दिलं, तर त्याच्यामध्ये काय तुम्ही देत होता? ऑफरिंग काय होतं बेसिकली? नाही, आता एक जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट किंवा स्प्रेइंग कॅटेगरी ऑफ द प्रोडक्ट जर पाहिल्या, तर याच्यामध्ये काय की इनोव्हेशन खूप झालं. म्हणजे सुरुवातीला काय होतं की मॅन्युअल पंप होता, तुम्हाला हाताने पंप करावं लागायचं. मग त्यानंतर बॅटरी ऑपरेटेड आला, मग डबल बॅटरीवाला आला, डबल मोटरवाला आला, मग इंजिन ऑपरेटेड आला, त्यात पॉवर स्प्रेअर आलं. मग हे पाठीवरचे पंप संपल्यानंतर आता ह्याच्यामध्ये अडचण काय होती, इनोव्हेशन त्याच्या बॅटरीमध्ये झालं, मोटरमध्ये झालं, किंवा त्याच्या फंक्शनिंगवर झालं, पण जे काही ओझं होतं ते पाठीवरच होतं. ते निघालं नाही. आणि पाठीवरच्या पंपानंतर डायरेक्ट ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर, त्यानंतर जे UPL कंपनीचं मोठं ज्याला खेकडा स्प्रेअर किंवा शक्तिमान प्रोटेक्टर म्हणतात, आणि आता ड्रोन्स. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गॅप आहे. म्हणजे पाठीवरच्या पंपानंतर डायरेक्ट ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर आहे. तर ह्याच्यामध्ये असं एखादं छोटं प्रोडक्ट नाही आहे की जे हायर इफिशियन्सी देईल, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम करेल, किंवा ते ट्रॅक्टरसारखं काम करेल पण त्याची किंमत कमी राहील. कोणताही स्मॉल, मीडियम, मार्जिनल फार्मर त्याला विकत घेऊ शकतो, असं प्रोडक्ट नव्हतं. आणि तिथं आमचं निओ स्प्रे पंप परफेक्ट फिट बसतं, की या मशीननं, म्हणजे याची किंमत पण कमी आहे. या मशीननं तुम्ही जास्तीत एरिया जास्त कव्हर करू शकता. जिथं तुम्हाला 2 तास लागतात तिथं अर्ध्या तासात 1 एकर फवारणी होते. तर हे सगळे बेनिफिट आमच्या प्रोडक्टमधून मिळतात. आणि विशेष काय तर तुम्हाला पाठीवर घ्यायची गरज नाही. एका वेळी तुम्ही 4 किंवा 6 नोझलने तुम्ही फवारणी करू शकता. म्हणजे 4 ते 6 माणसांचं काम एक मशीन करतं. तुम्ही सरीनुसार त्याची उंची ॲडजस्ट करू शकता. म्हणजे सरीनुसार तुम्ही रुंदी ॲडजस्ट करू शकता. पिकाच्या उंचीनुसार हाईटसुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करता येते. आणि एक सगळ्यात विशेष बाब म्हणजे काय, की कोणतीही महिला शेतकरी या मशीननं फवारणी करू शकते. म्हणजे कोणतीही महिला पाठीवर पंप घेऊन फवारणी करू शकत नाही. पण आम्ही आमच्या पंपाच्या माध्यमातून महिलांनाही, म्हणजे महिलाही सहजतेनं फवारणी करू शकतात. इथं मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या सक्सेसचं कारण म्हणजे मला असं वाटतंय, की जे त्यांच्या वडिलांनी जे त्यांना
एंड कन्झ्युमरचा एक पेन पॉईंट होता, तो त्यांनी सांगितला आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं. तर मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्या काही फील्डमध्ये आपण काम करायचं आपल्या डोक्यात आयडिया आहे, आयडिया किती जरी चांगली असली तरी एंड कन्झ्युमरकडनं व्हॅलिडेशन मिळणं महत्त्वाचं आहे. खरंच त्याला गरज आहे का? आणि तो जर एंड कन्झ्युमरनी जर ते व्हॅलिडेट केलं, तर सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे तुमच्या सेगमेंटमध्ये एवढ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, एम-एन-सी आहेत, पण हा कुठेतरी एंड कन्झ्युमरचा पेन पॉईंट होता, ज्याच्यावर तुम्ही एनकॅश काम केला केलं. आणि ते गॅप मिळतील, पण ते कन्झ्युमरशीच बोलावं लागेल त्यासाठी. बरोबर. आता चालू करून जवळपास तुम्ही आता 5-6 वर्ष झालेत. आता सध्या बिझनेस काय स्टेजला आहे? किती लोकं तुमच्याकडे आहेत? सुरुवातीला खूप स्ट्रगल झाला. म्हणजे हं, प्रॉडक्ट विकण्यासाठी किंवा नवीन होता म्हणून भरपूर लोकांनी मागणी पण खूप होती. पण यासोबतच काय चॅलेंजेस पण खूप होते माझ्यासाठी, की मी कॉलेज संपलं आणि डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलो. मला कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता किंवा मी कुठेही जॉब केलेला नव्हता. तर हे सगळं मॅनेज करणं थोडंसं कठीण होतं. पण माझे मेंटॉर्सनी मला सपोर्ट केला. म्हणजे BYSCचे मेंटॉर्स असतील किंवा हं. मॅजिकचे मेंटॉर्स असतील. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हँड होल्डिंग केलं, की प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक पावलावर काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्यांसाठी मला मदत झाली. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जवळपास 7,000 पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. वेगवेगळ्या 22 राज्यांमध्ये आमचं मशीन पोहोचलंय. यासोबतच आम्ही केनिया, झांबिया, नायजेरिया, मोझंबिक, घाना आणि रशिया हं. यासारख्या देशांमध्ये एक्सपोर्ट पण केलं. आत्ता जवळपास आमच्याकडं 9 ते 10 लोकं आहेत मॅन्युफॅक्चरिंगला आणि आम्ही हायरिंगसुद्धा करतोय, की आता आम्हाला एक्सपांड करायचंय. जवळपास आम्ही आता आंध्रा, तेलंगणा, कर्नाटका, अ, गुजरात आणि MP हं. आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आता आम्ही आमचं ऑपरेशन्स वाढवतोय. या दरम्यान म्हणजे तुम्ही आता प्रत्यक्ष स्टार्टअप चालू केला आणि तो चालवला. तर त्याच दरम्यान आपण 2016, 17, 18 नंतर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया वगैरे अशा योजना आम्ही ऐकतोय. 2016ला झालं. पण पेपरमध्ये वाचणाऱ्या किंवा टीव्हीवर बघणाऱ्या लोकांना असं वाटतं, की आहे, योजना आहे. पण तुम्ही स्टार्टअप फाउंडर आहात. तर याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, की याचा फायदा झालाय, सरकारने अजून यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे? नाही, मी खरं सांगायचं झालं तर याचा मला खरंच खूप फायदा झाला. म्हणजे माझी सुरुवात आणि त्याच वेळेला अ, नरेंद्र मोदींनी अ, जे काही स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्रात पण महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी सुरू हं, झाली. तर या सगळ्यांचा खरंच खूप फायदा झाला. म्हणजे माझ्या बिझनेससाठी किंवा ओव्हरऑल सगळ्यांच्या स्टार्टअपसाठी एक पोषक वातावरण बनलं. वेगवेगळ्या स्कीमच्या मार्फत स्टार्टअप्सला पैसा मिळाला. आणि मी पण त्यापैकी एक बेनिफिशियरी आहे, की मला आर-के-व्ही-वाय रफ्तार जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्या स्कीम अंडर ग्रांट मिळाला आणि त्या ग्रांट मिळाल्यामुळं मला म्हणजे माझं स्टार्टअप पुढं घेऊन जाण्यासाठी बूस्ट मिळाला. हं. कारण एवढे पैसे तुम्हाला म्हणजे तुमचा बिझनेस खालच्या स्तरावर असताना पण तुम्हाला तेवढे पैसे मिळणं आणि त्याला वरच्या स्तरावर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी त्याचा फायदा होतो. तर म्हणजे जे काही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोन्हीच्या ज्या काही स्कीम्स होत्या स्टार्टअपसाठी त्याचा बेनिफिट मिळाला. विशेषतः महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीची जी स्कीम होती, की IP आणि जे काही आपण टेस्टिंग करतो, हं. तर त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे, तो पण तुम्हाला रिइम्बर्स होतो. यासोबतच त्यांचे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतात. तुम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल करून देतात, जिथं तुम्हाला तुमचं प्रोडक्ट शोकेस करता येतो. तर यासारख्या वेगवेगळ्या स्कीमच्या मार्फत मला बेनिफिट झाला. म्हणजे मी मी तर असं म्हणेल, की ह्या सगळ्या स्कीम्समुळं आणि माझे जे काही मेंटॉर्स होते आणि प्लस माझी मेहनत, ह्या सगळ्यांमुळंच मला आज इथपर्यंत पोहोचता आलं. तुम्ही जे म्हणालात आता एक 2-3 संस्थांचं तुम्ही एक नाव घेतलं. त्यामध्ये मॅजिक एक हो. आहे. तर एक नॉर्मल स्टार्टअप फाउंडर असेल, तर कुठल्या अशा एक 2-3 संस्था आहेत, तुम्हाला वाटतं की त्यांनी कमीत कमी या संस्थांबरोबर असोसिएशन ठेवलं पाहिजे? नाही आता प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यात बऱ्यापैकी इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. म्हणजे मी सुरुवातीला मॅजिकसोबत कनेक्ट झालो. हं, सगळे मॅजिकसोबत पण कनेक्ट होऊ शकतात. पण यासोबतच अजून वेगवेगळे इन्क्युबेशन सेंटर आहेत. तुम्हाला जे काही जवळ आहे आणि जिथून तुम्ही जास्त ॲक्सेसिबल आहे आणि तुम्ही काम करू शकता, अशा इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जे काही बेनिफिट्स असतात इन्क्युबेशन सेंटरचे, ते तुम्ही काय म्हणतात व्हर्चुअली पण घेऊ शकता. आणि म्हणजे
स्टार्टअपनी कुठं जायला पाहिजे, तर जवळपासचं जे कोणतं इन्क्युबेशन सेंटर्स आहे किंवा सगळ्या इन्क्युबेशनच्या सेंटरच्या टचमध्ये पण तुम्ही राहू शकता, त्याचा बेनिफिट घेऊ शकता. अल्टिमेट काय की तुमचं स्टार्टअप त्या सगळ्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या किंवा मेंटॉर्सच्या सपोर्टनी ग्रो झालं पाहिजे. हे असं काही तुम्ही फक्त एका ठिकाणी गेले आणि तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही, असा कॉन्सेप्ट स्टार्टअपमध्ये नाही आहे. तुम्ही सगळ्यांना ॲक्सेसिबल आहात, तुम्ही जाऊ शकता आणि त्याचा बेनिफिट घेऊ शकता. इन्क्युबेशन सेंटरची माहिती मला वाटतं जवळचं जे काही असेल ते सर्च करून स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटला पण मिळेल. हो, मिळेल. तर तिथे जाऊन बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील, बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. सरांच्या जे काही त्यांना यश मिळालं त्याच्यामध्ये एक त्यांचे मेंटॉर्स आणि या ज्या संस्था आहेत त्यांचा बऱ्यापैकी वाटा आहे आणि जर गव्हर्नमेंट हे करतंय तर त्याचा बेनिफिट प्रत्येक स्टार्टअप फाउंडरनी घेतला पाहिजे. आता आपण बिल गेट्स तुमची जी भेट झाली तर एकदम म्हणजे खरोखर इन्स्पायरिंग हे आहे की एवढा मोठा व्यक्ती तुमच्याबरोबर त्यांनी काही मिनिटं गप्पा मारल्या किंवा माहिती घेतली. तर सगळ्यात पहिला त्यातला प्रश्न असा आहे की त्यांना भेटण्याची संधी कशी मिळाली तुम्हाला? आता काय झालं की सुरुवातीला माझा प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी किंवा त्याला मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि इनिशियल ट्रॅक्शनसाठी मला मॅजिककडून आणि या सगळ्यांकडून मदत झाली. पण आता एक वेळ होती की मला ॲक्सेलरेट करायचं होतं. म्हणजे मला अजून नेक्स्ट लेवलला किंवा माझं जे काही सेल्स आहे, रेव्हेन्यू आहे किंवा नंबर ऑफ मशीन सेल्स आहे तो इन्क्रीज करणं गरजेचं होतं. तर यासाठी मग मी अजून जे वरच्या लेवलला काम करतात त्यांच्यासोबत कनेक्ट झालो. म्हणजे त्यापैकी सोशल अल्फा एक ऑर्गनायझेशन आहे किंवा इन्क्युबेटरच आहे, इन्क्युबेशन सेंटर. त्यांच्या संपर्कात मी आलो किंवा त्यांच्याशी कनेक्ट झालो. सोशल अल्फा झालं, IIM कलकत्ता इनोव्हेशन पार्क झालं. IIM कलकत्ता इनोव्हेशन पार्कचं दरवर्षी एक टाटा सोशल एंटरप्राइज चॅलेंज होते. त्या टाटा सोशल एंटरप्राइज चॅलेंजचा मी विनरसुद्धा आहे 2021-22चा. त्यासोबतच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया आहे, IIT कानपूर आहे. तर या सगळ्या संस्थांशी मी कनेक्ट झालो आणि मला पुढच्या नेक्स्ट लेवलची जी काही ग्रोथ असते त्यासाठी या सगळ्यांनी सपोर्ट केला. त्यापैकीच मागच्या 2-3 वर्षापूर्वी इंडिया ॲग्रीटेक इन्क्युबेशन नेटवर्क नावाचं IAI नावाचा एक प्रोग्राम होता सोशल अल्फा आणि गेट्स फाउंडेशनचा, BMGFचा, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा. तर या प्रोग्राम अंडर आमचं सिलेक्शन झालं आणि त्यामार्फत आम्हाला UP आणि ओडिसामध्ये काम करायला मिळालं. आता UP आणि ओडिसामध्ये काय की जवळपास जी काही शेती होते ही महिलांवरच डिपेंड असते आणि महिलाच करतात. आणि मेजर इश्यू काय तर पाठीवर पंप घेऊन फवारणी करणं महिलांना शक्य नव्हतं. तर आमच्या स्प्रेयरनी म्हणजे आम्ही तिथं स्प्रेयर्स या प्रोग्रामच्या अंडर आम्हाला तिथं विकता आले किंवा आम्ही जो काही इम्पॅक्ट तिथं क्रिएट केला त्याचा बेनिफिट आम्हाला ह्या व्हिजिटसाठी झाला की आम्ही जे काही तिथं काम केलं मागचे 2-3 वर्ष UP आणि ओडिसामध्ये, तर त्यामुळं आम्हाला बिल गेट्स सरांना भेटायची चान्स मिळाला किंवा आमचं प्रोडक्ट आम्हाला तिथं दाखवता आला. किती वेळ ते होते तुमच्याबरोबर आणि काय तुमचं बोलणं काय झालं? जवळपास 7 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं मला मिळाले. म्हणजे जेव्हा ते आले त्यांनी सगळ्यात पहिले आम्ही त्यांना आमचं निओ सोलार स्प्रेयर दाखवलं, ज्यामध्ये सोलारनी पण तुम्ही चार्ज करू शकता आणि बॅटरीने पण चार्ज करू शकता. तर म्हणजे एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्याने प्रश्न विचारावेत तसे त्यांनी प्रश्न विचारले की तुम्ही सोलार पॅनल लावले तर जेव्हा पाऊस येईल त्यावेळेला तुम्ही कसं वापरणार? तर अशा पद्धतीने त्यांनी प्रश्नही विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही त्यांना दिली आणि त्यांनी फक्त माहिती ऐकून नाही घेतली, तर त्यांनी मशीन ते स्वतः चालवलं. कदाचित तुम्ही फोटो बघितला असेल तर त्यांनी ते मशीन चालवलं. म्हणजे स्वतः किती ते इझी आहे आणि महिला कसं वापरू शकतात किंवा किती इझिली वापरू शकतात ते त्यांनी एक्सपिरियन्स केलं. त्यासोबतच आम्ही लेटेस्ट जो नवीन निओ बाहुबली स्प्रेयर बनवला आहे, तो बाहुबली मशीनसुद्धा त्यांनी चालवून पाहिलं. ते तर लिटरली म्हणाले की हा मिनी ट्रॅक्टर आहे, म्हणजे मिनी ट्रॅक्टरपेक्षा पण मिनी ट्रॅक्टर. अशा पद्धतीने त्यांनी ओव्हरऑल आमच्या पूर्ण प्रोडक्टची माहिती घेतली आणि स्वतः चालवून पाहिलं. म्हणजे आमच्यासाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट होती की एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपला प्रोडक्ट हातात घेऊन चालवला. तो फक्त ॲप्रिशिएट नाही केला तर त्यांनी रिकग्नाइज पण केलं की हा हे खरंच कामाचं आहे आणि त्याला अजून पुढे घेऊन जाता येऊ शकतं. One of our foundation's prior areas is helping farmers with modest amounts of land, and so bringing better seeds, tools that allow them to control diseases,
like knowing when they need to use pesticides. एक भेट मला वाटतं ती तुमच्या ज्या वेळेला एक 50 वर्ष पुढे जाऊन आपण बघू, तर टर्निंग पॉईंट जर कुठला असेल तर ती भेट असेल असं मला नाही, वाटतं. बिलकुल. योगेश म्हणजे गावंडे हे नाव संबंध जगाला माहीत झालं त्याच्यामुळे. याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी झाल्या. म्हणजे एक व्हिजिबिलिटी मिळाली. आमच्या प्रोडक्टला एक व्हॅलिडेशन मिळालं. म्हणजे आमच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी गोष्ट असेल म्हणून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं. त्यांनी ते चालवून पाहिलं किंवा त्यांनी ते एक्सपिरियन्स केलं. तर एक चांगलं व्हॅलिडेशन मिळालं. ट्रस्टेबिलिटी वाढली निओवरची किंवा आम्ही जे काही मागच्या 8-9 वर्ष जे काही काम केलं, तर कदाचित हे त्याचं फळ आहे की आम्हाला हे रिकग्निशन मिळालं आणि आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही त्यांना प्रोडक्ट दाखवू शकलो. त्याच्यानंतर म्हणजे आता त्या भेटीला मला वाटतं 15-20 दिवस झाले. हो, हो. काय बिझनेसमध्ये त्याचा काही इम्पॅक्ट दिसतोय? एन्क्वायरी वाढल्या आहेत किंवा असं म्हणजे काही? खूप जास्त इन्क्वायरी वाढल्या. तेवढं सांगणं योग्य नाही. पण ऑलमोस्ट आमची 4 ते 5 पट ग्रोथ यावर्षी होईल असा अंदाज आहे. क्या बात आहे. Yes. व्हेरी गुड. बेसिक आता परत आपण थोडंसं शेती आणि शेतकरी या विषयाकडे येऊया. तर म्हणजे शेती असा व्यवसाय आहे की बेसिक नीड ॲड्रेस करता येते. म्हणजे खाणं हे फूड शिवाय काहीच होऊ शकत नाही. किती बरोबर. टेक्नॉलॉजी पुढे गेली काय. म्हणजे एवढं बेसिक नीड ॲड्रेस करणारी वस्तू आणि तो पिकवणारा शेतकरी, रेट जर आपण बघितले तर आज आम्ही जेव्हा भाजीपाला खरेदी करतो, कुठल्याही अँगलनी बघितलं तर स्वस्त नाहीये. म्हणजे त्याचे रेट वाढतच चाललेत. मग बरोबर. तरी पण शेतकरी संकटात काय? काय तुम्हाला असं वाटतं, तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधता तर नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी एवढा मोठा नाहीये की मी ह्या सगळ्याच्यावर बोलू शकेल. पण आत्तापर्यंतचं जे काही माझं एक्सपिरियन्स आहे किंवा माझं जे काही अंडरस्टँडिंग आहे, त्यानुसार जर सांगायचं झालं तर मुळात काय तर आपल्याकडं ऑटोमेशन किंवा मेकनायझेशन खूप झालं. कशात तर होम ऑटोमेशन झालं, इंडस्ट्रीत ऑटोमेशन झालं, IoT वापरतायत, खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. पण ॲक्च्युअल शेतकऱ्याला ग्राउंडवर जी काही गरज आहे किंवा जे काही काम करण्यासाठी मदत पाहिजे किंवा असं काहीतरी ऑटोमेशन पाहिजे, इक्विपमेंट्स पाहिजे की ज्यामुळं त्या शेतकऱ्याचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, मेहनत वाचेल, अशा इक्विपमेंट्सची गरज आहे. ते सध्या मार्केटमध्ये नाही आहे आणि मुळात काय की दिवसेंदिवस प्रत्येक शेतकऱ्याची लँड होल्डिंग कमी होत चालली आहे आणि त्याला काही इक्विपमेंट्स घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी घेणं अफोर्डेबल पण नाही आहे. आणि काय की आता समजा मी एखादा प्रोडक्ट बनवतो, तर त्याची किंमतसुद्धा मला ठरवता येते. म्हणजे मला खर्च किती लागला, मला रॉ मटेरियल किती लागलं आणि मला काय प्रॉफिट पाहिजे, हे ठरवून मग मी त्याची किंमत ठरवतो. पण आपल्याकडं काय की शेतकरी जो काही पिकवतो, ह्याची किंमत ठरवायची त्यांना तो अधिकार परमिशन त्याला नाही. नाही. तर कदाचित तो असता तर आज शेतकरी हा सगळ्यात श्रीमंत असला असता. पण माहीत नाही, पण तो अधिकार त्यांना नाहीये. कदाचित तो मिळाला तर परिस्थिती काहीतरी वेगळी असेल. एक स्टार्टअप फाउंडर म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांचा फायदा झालाय. पण कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की अरे अजून काहीतरी थोडं पाहिजे होतं. तर असं एक विचार करा, तुमच्यासमोर नरेंद्र मोदी बसलेत आणि ते तुम्हाला विचारतायत की स्टार्टअपसाठी मला काहीतरी करायचंय. कोणती एक गोष्ट आहे मी करू? काय असेल उत्तर तुमचं? मी तर खरं सांगेल की बेसिकली काय की स्टार्टअपच्या वेगवेगळ्या फेजेस असतात. म्हणजे एक तर तुमची जी काही आयडिया आहे त्याला MVP पर्यंत घेऊन जाणं. MVP नंतर त्याला मार्केटमध्ये घेऊन जाणं आणि एकदा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला स्केल करणं. तर या तिन्ही टप्प्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं इनपुट लागतं म्हणा किंवा मार्गदर्शन पाहिजे, तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट पाहिजे. तर याच्यासाठी अजून डीपमध्ये काम होणं गरजेचं आहे. म्हणजे एक अडचण अशी येते की सांगणारे लोकं खूप झालेत. म्हणजे स्टार्टअप इंडस्ट्री नवीन आहे. खूप सारे मेंटॉर्स आहेत, खूप साऱ्या म्हणजे सजेशन मिळतात, तुम्हाला गाईडन्स मिळतो. पण ॲक्च्युअली तुम्हाला स्केल करण्यासाठी म्हणा किंवा त्या प्रोडक्टशी रिलेटेड, त्या इंडस्ट्रीशी रिलेटेड अजून ग्राउंडवर काम होणं जास्त गरजेचं आहे. तर त्यासाठी अजून काम व्हावं असं मला वाटतं. म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी जर मेंटॉरिंग केलं तर फायदा होईल. अजून जास्त फायदा होऊ शकतो. अच्छा. तर स्टार्टअप इकोसिस्टममध्ये जे मेंटॉर करू शकतील अशा लोकांना त्यांना इन्क्लूड करणं जास्त बिलकुल. फायद्याचं ठरेल. सध्या आता तुम्ही म्हणजे अशा स्टेजला आहात की सक्सेसफुल तर आता झालाय. आता काही सक्सेसफुल होण्याचा जो स्ट्रगल आहे तो तुम्ही पार केलाय. बरं. तर आता कंपनीचं ॲज अ फाउंडर तुमचं आता पुढं एक 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी काय विजन आहे? काय अचीव्ह करायचं आहे? म्हणजे मुळात एक सुरुवात जेव्हा केली होती, त्यावेळेला पैसे मिळावेत हा उद्देश होता किंवा तो पिरियडच असा होता, की त्यात पैसे हे मोटिवेशन होतं म्हणून हे सगळं काम केलं. पण
काही वर्ष काम केल्यानंतर एक लक्षात आलं की पैसा हा सेकंडरी आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय म्हणून तुम्हाला हे सगळे पैसे मिळतात. मग असं लक्षात आलं की आपण फक्त पैशासाठी काम नाही करू शकत. तर तुम्हाला काहीतरी एक व्हिजन ठेवून काम करावं लागणार आहे. तर आम्ही जे काही काम करतोय यातून शेतकऱ्यांना त्यांचा वेळ वाचतोय, पैसा वाचतोय, मेहनत वाचते आणि महिला शेतकऱ्यांना ह्याचा जास्त बेनिफिट होतोय. मग आता आम्ही असं ठरवलंय किंवा आता आमचं विजन असं आहे की म्हणजे शेतकऱ्याला जर कोणतंही इक्विपमेंट पाहिजे किंवा काही त्याला जर स्प्रे पंप विकत घ्यायचा किंवा कोणतंही मशीन विकत घ्यायचं, तर त्याच्यासमोर पहिलं नाव निओ आलं पाहिजे, की नाही यार मला निओचं प्रोडक्ट घ्यायचं आहे किंवा मला निओचं मशीन घ्यायचं आहे. तर एक विजन आता हेच आहे की ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये लँड प्रिपरेशन झाल्यानंतर किंवा जी मशागत म्हणतो आपण ते झाल्यानंतर तर हार्वेस्टिंगपर्यंत ह्याच्यामध्ये जे काही ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स होतात ह्याच्यासाठी इक्विपमेंट्स बनवायचे आणि ते चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या प्रतीचे बनवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे. तर हे आमचं आता विजन आहे आणि पुढचे 25-30 वर्ष किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत फक्त ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीतच काम करायचं, हे सोडून दुसरं काही नाही. मला वाटतं स्टार्टअप जर्नीमध्ये सगळ्यात चांगला जर कुठला पॉईंट असेल की पैसा कमवणं हे ध्येय सुरुवातीला काही वर्ष असणं चांगलं आहे आणि नंतर मग माणूस इम्पॅक्ट करण्याकडं त्याचा ज्यावेळेला तो शिफ्ट होतो, तर ती सगळ्यात चांगली गोष्ट की आता तुम्ही इम्पॅक्ट जास्तीत जास्त लोकांना करायचा हा तुमचा आता हेतू आहे आणि ते विजन आहे. त्याच्यातून अर्थातच कंपनीचा जो काही सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आहे तो होईल. नक्कीच होईल. जे आता नवीन ऑन्टरप्रेनर्स आहेत की जे फार्मटेक किंवा ॲग्रीटेक या फील्डमध्ये काहीतरी करू पाहतात, तर त्यांना जर एक ॲडवाईस द्यायची असेल तर ती काय असेल? ॲडवाईस द्यायची झालं तर एकच सांगेल की जे स्टार्टअप फाउंडरचं किंवा ज्यांना कोणाला नवीन काहीतरी करायचं ना, तर मी पण ती गोष्ट फेस केली आहे. तर सुरुवात आपण करतो, खूप आपण उत्साहानं सुरुवात करतो. 6 महिने, वर्षभर आपण ते काम करतो. कुठंतरी निगेटिव्ह कमेंट्स आल्या किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स आला, तर आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकतोय, आपण हे नको करायला आणि माणूस मग 6 महिने, वर्षभरानंतर ती गोष्ट सोडून देतो. तर तसं न करता म्हणजे मी सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही एकच गोष्ट कन्सिस्टंटली 3 वर्ष किंवा 3 वर्षापेक्षा जास्त दिवस करता, तर अल्टिमेटली तुम्ही सक्सेसच्या दिशेनं जाता किंवा तुम्हाला त्यात सक्सेस मिळणार हे हळूहळू कन्फर्म होतं. म्हणजे एखादी गोष्टीत जर तुम्ही समजा तुमची आयडिया आहे, तर 3 वर्ष व्हॉटेव्हर द रिझल्ट म्हणजे त्याचा जो काही रिझल्ट असेल, पण तुम्ही कंटिन्युअसली आणि कन्सिस्टंटली त्या एकाच गोष्टीवर काम करावं. म्हणजे जेणेकरून मग तुम्ही पुढं किंवा त्यात सक्सेस मिळतं हे मी सांगू शकतो. एकच गोष्ट लावून धरली पाहिजे. 1000 दिवसाचा जो फॉर्म्युला आहे स्टार्टअपसाठी, सेम तो सेम 1000 दिवस टिकले तर तो स्टार्टअप मोठा होईल. बिलकुल. नक्कीच. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये एक गोष्ट म्हणजे जी मी नोटीस केली की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्येच तिथंच एज्युकेशन घेतलं. आता स्टार्ट आहे तिथंच केलं, स्केल आहे तुमचं तिकडंच करण्याचा कल आहे. व्हेअरएज बाकी जर तुम्ही बघितलं आजची जी युवा पिढी आहे, तर त्यांचं पुणे मुंबईकडं जास्त कल आहे. तर आणि कुठंतरी असं एक कारण दिलं जातं की पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जास्त सोपं आहे करणं. तर वस्तुस्थिती काय? कारण तुम्ही संभाजीनगरमध्ये काम करताय आता. नाही आता मुळात काय तर माझा जो कस्टमर आहे किंवा माझा जो काय ग्राहक आहे तो शेतकरी आहे आणि जितकं मी रुरलमध्ये काम करेल तितकं मला माझं पेनिट्रेशन आणि रीच वाढवण्यासाठी मदत होईल. म्हणजे माझं काम शेतकऱ्यांसोबत आहे आणि मी मुंबईत जाऊन बसलो तर मी कधीच बिझनेस करू शकणार नाही. मला पण शेतकऱ्यांमध्ये जाऊन किंवा ग्राउंडवर जाऊन काम करावं लागेल आणि छत्रपती संभाजीनगरसारखं कदाचित दुसरं लोकेशन नाही आहे की जिथं मी माझं बिझनेस अजून जास्त वाढवू शकतो. ते एक असं लोकेशन आहे की तिथून सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल आहेत. म्हणजे मला कुठेही प्रोडक्ट पॅन इंडिया ट्रान्सपोर्ट करायचा मी करू शकतो. मला पाहिजे ती गोष्ट मी तिथं बनवू शकतो. तिथं जे काही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, जवळपास 4000 पेक्षा जास्त वेंडर्स इथं आहे. तर पाहिजे ती गोष्ट, पाहिजे त्या किमतीत किंवा पाहिजे त्या क्वालिटीत मी तिथं बनवू शकतो. तर अशा बरेच तिथं काय म्हणता येईल बेनिफिट्स आहेत, की ज्यामुळं मला पुढं स्केल करायलाही त्याची मदत होईल. म्हणून ते लोकेशन चांगलं आहे आणि तिथंच काम करणं मलाही आवडेल. असं काही नाही की तुम्ही जिथं आहात तिथंही मोठा बिझनेस होऊ शकतो. म्हणजे एक चांगला मेसेज आहे हा. उगाचच धावत पळत सगळं विस्कळीत करून शहराकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपण जिथं आहोत तिथं आणि आपण शार्क टँक सारख्या शोमध्ये बघतोय की
Tier 2 Tier 3 मधूनच आता मोठे बिझनेस उभे राहत आहेत. जे आता रोजगाराच्या शोधात आहेत किंवा त्यांना एक काहीतरी बिझनेस करायचा आहे, जॉब करायचे, जे काय असेल ते, त्यांना एक रोजगार पाहिजे आणि तुमच्यासारख्या कंपनी बरोबर जर त्यांना असोसिएट व्हायचं असेल तर तुमच्याकडे अशा काही संधी आहेत का? खरंच आहेत. म्हणजे आम्ही पण होतकरू जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्या शोधात आहोत, की जेणेकरून त्यांच्यामार्फत आम्ही पुढं काम करू शकू. आमच्याकडेही वॅकन्सी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा. तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता. आमच्या वेबसाईटला मेल ID आहे, त्यावरून पण संपर्क करता येईल किंवा मोबाईल नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. काय प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत? म्हणजे एम्प्लॉयमेंट आहे का एम्प्लॉयमेंटसाठी पण एंटरप्रेन्योरशिप आहे? एम्प्लॉयमेंटसाठी सुद्धा आहे. तुम्ही आमची डीलरशिप घेऊ शकता. त्या माध्यमातून स्वतःचा बिझनेस करू शकता. प्लस आम्ही जे काही प्रोडक्ट्स बनवतो हे मायक्रो एंटरप्रेन्युअरसाठी आहे. तर त्या माध्यमातून पण तुम्ही रेंटल बेस किंवा सर्व्हिस बेस्ड बिझनेस स्टार्ट करू शकता. मित्रांनो, असं जर काही संधी शोधत असाल तर नक्की सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचं वेबसाईट आणि जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. काही काळापूर्वी एक प्रश्न खूप लोकांच्या मनात होता की कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? तर तसा आता एक प्रश्न आमच्या टीम पण आम्ही आता बोलत होतो आणि बऱ्याच लोकांच्या मनात आहे की जे बिल गेट्सनी जी तुमची मशीन चालवली तिचं काय झालं पुढे? आता ती कुठे आहे? तुम्ही विकली का ती ठेवली आहे? काय झालं तिचं नाही, exactly? तर दोन्ही मशीन आमच्या कंपनीत आहेत आणि त्या आम्ही कदाचित अजून जपून ठेवू शेवटपर्यंत. आणि जे प्रोडक्ट म्हणजे बाहुबली तुम्ही बोलताय, तर ते एक असं प्रोडक्ट आहे जे मल्टीपर्पज मशीन आहे, ज्यामध्ये तुम्ही फवारणी, कोळपणी, पेरणी, तुमचं खत देणं किंवा माती लावणे असे सगळे कामं तुम्ही त्या मशीननी करू शकता. ते आत्तापर्यंतच्या ॲग्रिकल्चर इक्विपमेंटमधलं सगळ्यात कॉम्पॅक्ट, सेल्फ प्रोपेल्ड आणि मल्टीपर्पज मशीन आहे. मला वाटतं आज भरपूर काही आपल्याला शिकायला मिळालं. त्यातलं समराईज जर करायचं असेल आजच्या पॉडकास्टमधून आपण काय घेऊ शकतो, तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की एंड कन्झ्युमर बरोबर आपला कनेक्ट पाहिजे. एंड कन्झ्युमरच बिझनेस आयडिया देतो. बिझनेस आयडिया गुगलवर सर्च करण्यापेक्षा कन्झ्युमरशी जर तुम्ही बोललात त्याला काय अडचण आहे तर त्यातूनच एक बिझनेस आयडिया येईल आणि तो खरा स्केलेबल बिझनेस होऊ शकतो. दुसरी मला असं वाटतं गोष्ट महत्त्वाची आहे की घरात बसून फक्त ऑनलाईन सर्च करून बिझनेस होणार नाही, तर बाहेर पडावं लागेल, नेटवर्किंग करावं लागेल. सरांनी ज्या संस्था सांगितल्या तशा किंवा इन्क्युबेटर सेंटर तुमच्या घराजवळ जे आहेत तर तिथे जाऊन मेंटॉर्स असतील किंवा आपल्यासारखे सिमिलर स्टार्टअप फाउंडर असतील तर त्यांच्याबरोबर जर आपण 1 to 1 कम्युनिकेट करत राहिलो तर जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते अशा लोकांकडूनच सॉल्व्ह होतील. ऑनलाईन गुगलवर माहिती मिळेल पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का नाही याबद्दल शंका आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की बाहेर पडलं पाहिजे आणि या संस्थांबरोबर असोसिएशन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मला वाटतं की सरांचा आमच्या अनबिटन बिझनेस स्टोरीवर पहिलाच इंटरव्ह्यू, तर अशा प्रकारचे चॅनल बघत राहिले पाहिजेत. कारण का जे रिअल लाईफ त्यांनी जे बिझनेस उभा केलेला आहे आणि त्यातून काय इनपुट्स आहेत तर हे बाकी कुठं इकडं तिकडं जाण्याची आवश्यकता नाही. असे चॅनल्स बघत राहिले तर भरपूर काही शिकायला मिळू शकतं आणि नक्कीच बिझनेस ग्रोथसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझी जे कोणी आपले ऑडियन्स आहेत त्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की अनबिटन बिझनेस स्टोरी हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला वेगवेगळ्या जे कोणी बिझनेस स्टार्टअप फाउंडर आहेत, ज्यांनी मोठा उद्योग उभारलेला आहे, असे उद्योजक आहेत, यांच्या स्टोरीज पाहायला मिळतील. तर तुम्ही नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. यासोबतच माझी जे कोणी स्टार्टअप फाउंडर आणि उद्योजक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथून तुम्ही वेगवेगळ्या लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचू शकता, तुमचा रीच वाढवू शकता, ज्यामुळे तुम्हाला व्हिजिबिलिटी मिळेल. तर याचा तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी सुद्धा फायदा होईल. तर माझं त्यांनाही आव्हान आहे किंवा विनंती आहे की त्यांनी सुद्धा अनबिटन बिझनेस स्टोरी या प्लॅटफॉर्मला भेट द्यावी, त्यांच्यासोबत संपर्क साधावा आणि आपली सुद्धा स्टोरी या प्लॅटफॉर्मवर यावी यासाठी एकदा तरी तुम्ही यांना भेट द्यावी. धन्यवाद.